परवा डीपीसीची मीटिंग झाली. जयंत पाटील साहेबांना माहिती नसेल खासदार साहेब, मी आणि खासदार साहेबांनी ठरवलं की पवार साहेबांच्याकडे आम्ही गेलो. खासदार साहेबांनी पुढाकार घेतला. त्यांनी साहेबाला सांगितलं की साहेब निधी डीपीसीचा जवळजवळ 1100 कोटीचा, बारामतीला जास्त, जुन्नरला जास्त, खेडला जास्त, आंबेगावला जास्त, मग आम्ही हवेली मावळला जास्त. मग आम्ही काय करायचं? कोले साहेब म्हणले तिथं भूमिका, साहेब म्हणले लगेच मांडा. पण गंमत आम्ही मांडायच्या आधी साहेबांनीच मांडली. साहेब म्हणले मला 13 जिल्ह्यात कुठं कुठं निधी दिला त्याची माहिती द्या. खासदार साहेब बरोबर आहे का नाही? निधीची माहिती कुणी मागितली? साहेबांनी मागितली, कारण त्यांना सगळी लेकरं सारखी आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये 10,000 कोटी नेणार आणि आम्हाला 10 कोटी पण देणार नाही, ही जनता तुम्हाला माफ करणार नाही, एवढं नक्की मी सांगतो. मी नेहमी विनंती करतोय कारखान्याला, महबूबबाईंनी सांगितलं मी सविस्तर फार बोलत नाही कारखान्याविषयीवरती, बोलल एक वेळेला. आम्ही मदत मागतोय, एनपीएत नसताना मदत मागतोय. मी पवार साहेबांना धन्यवाद देईन. त्यांनी 2दा मुख्यमंत्र्याकडे मला घेऊन गेले. त्यांनी सांगितलं अरे ह्यांची काय चूक नाही, यांना द्या. आणि ज्यांचं दिल्लीवरनं मंजूर करून आलं होतं आपल्या राजगडचं संग्राम थोपटे साहेब आमदारांचं कर्ज आणि तिकडं कोल्हे साहेबांचं आलेलं मंजूर सुद्धा थांबवलं. का थांबवलं? का थांबवलं? आता मला 150 कोटी रुपये द्यायला तयार आहेत बघा, 150. पण ते काय म्हणतात, पण लावतात. पण काय? मग जायचं का तिकडं? नक्की का? मग 3 महिने गेल्यावर जयंत पाटील साहेबांचे आपल्याला अरे 100 कोटी काय, जयंत पाटील साहेब 300 कोटी आम्हाला देणार आहे का नाही तुम्ही? जयंत पाटील साहेब 100 कोटी मागतोय, आता मिळत नाही, तिकडे या म्हणतात. आपण आल्यावर आम्हाला 300 कोटी देणार आहे का नाही? शेवटी उद्याची नेतृत्व हीच माणसं करणार आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.